महाराज कदम त्यांना साथ करतील अमोल महाराज झाडगावकर पकवा साथ राजेभाऊ महाराज देशमाने त्यांना साथ करतील विकास महाराज मस्के
हरि
तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार विठ्ठल 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 शरणालो म्हणे तुका तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पुण्यभूमी सादलापूर नगरीमध्ये भगवान पंढरीनाथाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने ग्रामदेवत मारुतीरायाच्या कृपेने चालू असलेला हा विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या 750व्या जन्म उत्सवाच्या औचित्याने आपल्या मराठवाड्यातील संत नामदेव महाराज संत जनाबाई महाराजांच्या
650व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री गुरु मोतीराम महाराजांच्या 160व्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने या 2-3 गोष्टीचं औचित्य साधून परमार्थ प्रेमी आदरणीय व्यंकटरावजी कोटगिरी सावकार आणि त्यांचे चिरंजीव श्रीमान प्रमोद व्यंकटरावजी कोटगिरी सावकार या कोटगिरी परिवाराने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा फार मोठं भव्य आणि दिव्य सप्ताहाचं नियोजन केलं. या नाम सप्ताहातील आज 7व्या दिवसाच्या जागराच्या हाजरी कीर्तनातील ही 5व्या क्रमांकाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा, गुरुवर्य मारुती महाराजांची सेवा, वैकुंठवासी आमचे आजोबा श्रीराम महाराज या थोर महात्म्यांची ही कीर्तनाची सेवा कोटगिरी परिवाराच्या वतीने माझ्याकडे प्राप्त झाली. व्यवस्थापक, समस्त ग्रामस्थ मंडळी, सादलापूरकर गावातील तरुण मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला हा अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 चरणाचा काकडा भजनातील मंगल चरणातील पहिल्या मंगल चरणातील अभंग आहे. तुकोबारायाच्या अभंगात सनकादिक साधू संताकड देवाला निरोप पाठवावा या बाबतीत प्रार्थना करतात. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल 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 फार मोठा भव्य आणि दिव्य सप्ताह 7 दिवसापासून चालू आहे. परिसरात आजूबाजूला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या या सप्त्याची चर्चा आहे. सादलापूर असा एकही कीर्तनकार नाही या भूमीला येऊन गेला नाही. मोठ्या साधू संतांची उपस्थिती, कीर्तनकाराची, विद्वान मंडळीची उपस्थिती या सप्ताह मंडपात लाभून गेली. आपल्याला त्यांचं भाग्य, श्रवणाचं सद्भाग्य प्राप्त झालं. फार मोठा उत्सव या ठिकाणी घडवून आणला. दाता तोची एक जाना नारायणा स्मरणे. दानशूर दाता कुणाला म्हणावं, आपण भजन करतो, इतराला भजन स्मरण करून घेतो, तोच एक जाना नारायणा स्मरवी. धनिक लोक पुष्कळ आहेत, पण दान देणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. त्याच्याकरता ज्ञानोबा म्हणले, धनवान असून उदार असणं महत्त्वाचं. आणि धनवान माणसं उदार असतातच असं काही नाही. हे दुर्लभजी दातारा. सोना आणि सोन्याला सुगंध दुर्लभ आहे. सोना असावं, सोन्याला सुगंध यावं. धनिक श्रीमंत मनुष्य असावा आणि उदार असावा. ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पुढे म्हणले, सुगरणबाई असावं स्वयंपाकाला आणि वाढायला उदार असावं. मग जेवणाला काय बघायचे. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी प्राप्त होत नाहीत. श्रीमंत माणसं जगात भरपूर आहेत, पण सगळ्याला दानधर्म घडत नाही, परमार्थ घडत नाही. क्वचित लोकाला विरळा तुळीक मंडळाला हे भाग्य प्राप्त होते. त्याच्यामध्ये एक कोटगिरी परिवार आहे. फार मोठा उत्सव त्यांनी संपन्न केला. परंपरेच्या वतीनं त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला हरी त्यातले त्यात या मोठ्या नाम सप्ताहात हाजरीची सेवा ठेवणं हे एक आणखी विशेष आहे. आपल्या परंपरेच्या मोतीराम महाराज सप्त्यात हाजरीची सेवा असते. एवढ्या मोठ्या सप्त्यात हाजरीचे कीर्तन ठेवणं, त्यांना बुद्धी देणं आणि याचं नियोजन लावणं ही फार मोठी गोष्ट आहे. का बऱ्याच परंपरेतल्या सप्ताहातलेच हाजरीचे कीर्तन आता बंद पडायले. रात्रभर कोण बसायले. आता एक संध्याकाळी कीर्तन करून पहाटेचं कीर्तन चालू आहे. पण आता हे नवीन सप्ताह असून, एवढा मोठा भव्य दिव्य असून
मोतीराम महाराजाची परंपरा जतन केली त्याच्याबद्दल एक बार जोरदार टाळी वाजवा सांग. याचा धरीना अभिमान करीना पुले जतन. आपल्या वाडवडिलांनी जे केले त्याच पावलावर पाऊल ठेवून चालणं. कारण एक समका नवं करायचं नाही आणि जुनं मोडायचं. फार मोठे संभाळी महाराज महाराष्ट्रात कुठंही जा रात्रभर कीर्तनाची पद्धत तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. आता आम्ही जर कोण्या भागात गेलात आणि जर म्हणलं आम्हाला 2 वाजता कीर्तन आहे, तिकडचे लोक हसतात. 2 वाजता कीर्तन आणि कोण बसते तुम्हाला कीर्तन ऐकायला? त्या लोकांनी इकडे येऊन बघावं. आता काही काही भागात 7 ते 9 कीर्तन सुरू झाले. जास्तीत जास्त 8 ते 10, 9 ते 11. पण आपल्या भागात आपल्या परंपरेत मोतीराम महाराजाच्या ही नियमावळी घालून दिली महाराज. मार्ग दावुनी गेली आधी दयानिधी. आणि म्हणून साधू संतांना जे मार्ग दाखवलाय त्या मार्गावर आपण चालत आहात. भाग्याची गोष्ट आहे. सादलापूर हे परमार्थिक क्षेत्रातलं फार जुनं गाव आहे. या ठिकाणी मोतीराम महाराज, मोठे महाराज, कोणजी बापू महाराज, इकडे निवृत्तीनाथ महाराज या सगळ्या साधू संतांचा आशीर्वाद या भूमीला आहे. आणि म्हणून ही परंपरा चालू आहे. पुन्हा एक बार या कोटकरी परिवाराला आणि गावकरी मंडळीला अंतःकरणापासून धन्यवाद. आजचा दिवस विशेष आहे. काय विशेष आहे? आज विशेष पर्व काळ आहे. वर्षामध्ये 5 पर्व काळ येतात. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. 5 पर्व काळापैकी विशेष पर्व काळी नरसिंह जयंतीचा. वैष्णवाची व्याख्या करताना वैष्णव कुणाला म्हणावं शब्दशः अर्थ जर केला 20+9 ज्याच्या जीवनात उपवास आहे त्याचं नाव वैष्णव. 24 एकादशी आणि हे 5 पर्व काळ एकादशी प्रमाणच करावं. 24 आणि 5 29, 20+9 29, 20+9 उपवास धरतो त्याचं नाव वैष्णव. एक जण मला म्हणला महाराज मोठ्या मोठ्या तेवढी एकादशी धरतो गडी. म्हणलं मी मोठ्या कसे असतात काय माहिती का? 1-2 घंटे आगाव असतात का काय? हे उपवास आज महान पर्व काळ आहे. आज नृसिंह जयंती आहे. भगवंतानी भक्ता करता अवतार घेतला तो दिवस म्हणजे आज. हिरण्यकश्यपूचा वध केला. दैत्यवधोनी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला. दैत्यवधोनी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला. कामा माझी गुरुगुरी दैत्यवधोनी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला. आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरताना हा केसर शेवडी घालून या स्तंभ फोडी. ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. नरसिंह भगवंताचा आज प्रागट्यकरण सायंकाळच्या वेळेला झाला. असा पवित्र पर्व काळाचा दिवस आज आहे आणि आपण रात्रभर सेवेत हजेरीत आपण भाग्यवान आहेत. बाहेरगावून
मोठे साधू नामांकित कीर्तनकार आपल्या गावाला येतात. त्यांचं दर्शनाचा योग आपल्याला प्राप्त होते. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या परंपरेमधलं जुनं रत्न, आयुष्यभर महाराजांच्या सोबत सेवा केलेले आमचे भगवान महाराज उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण वारकरी भूषण आमचे प्रसाद महाराज गडदे उपस्थित आहेत. ज्यांच्या आत्ता सेवा झाली आमचे सदानंद गुरुजी उपस्थित आहेत. ज्ञाताज्ञा सर्व महाराज मंडळी, या एवढ्या मोठ्या संख्येनं बहुसो श्रोते मंडळी तुम्ही सर्वजण उपस्थित आहेत. सर्वांना पुन्हा एक वार अंतःकरणापासून धन्यवाद. अर्धा तास सेवा करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला दोन प्रकारची मागणी लक्षात येते. तुकोबाराची दोन प्रकारची मागणी असते. काही ठिकाणी देवाकडे मागणी संताविषयी आणि काही ठिकाणी संताकडे मागणी देवाविषयी. काही ठिकाणी साधू संताकडे मागणी केली, काही ठिकाणी देवाकडे मागणी केली. भगवान तुम्ही एक आमच्यावर कृपा करा. काय या संतासी निरवी याची मज देई, या संतासी निरवी याची मज देई, ताळे ताळे आणि तुझे काही मागणी केली. देवा तुम्ही एक काम करा, आमचं एक मागणं पूर्ण करा. मागणे ते एक तुझं प्रति आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. पंढरीनाथा एक कृपा करा आमच्यावर. या संताशी निरवी, निरवी शब्दाचा अर्थ सुपूर्द करा. हेची मजदी अनेक तुझे काही न मागे तुझ किंवा न मागे देवा. देवाकडे मागणी केली, साधूकडे सुपूर्त करा. आणखी एक प्रमाण आहे का? आता साधूकडे मागणी आहे. तुका म्हणे आईशी करा निरवन, 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 तो रक्षण करील माझे, मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. ताळे ताळे लक्ष देऊन ऐका, तुमच्या लक्षात येईल. या संताशी निरवी हेच माझं देव. ही मागणी आहे कुणाकड? देवाकडे. या प्रमाणातली मागणी आहे. तुम्ही संत आहे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा. तुम्ही एक काम करा, आमचा निरोप सांगा देवाला. तुका म्हणे तुम्ही काय तुका म्हणे आईशी करा निरवन. त्याचं शेवट आहे, मग तो रक्षण करील माझे. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग माझे हरी
साधू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान ह्याची मग आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा का तुम्हीच द्या. तुम्ही जर आठवण दिली तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी आणि मग माझा हरी उपेक्षेना डायरेक्ट बापाकडे गेल्यावर बाप लेकराला जवळ धरिल्याची गॅरंटी. शेंबडी मेकडी लेकर देव बाप जवळ धरीत नाही. पप्पा आले लेकरू पळत गेले नाकातून शेंबड्याला. बाप म्हणते कुठे गेलीस ग? त्याचं नागपूस खरकट्याला बाप जवळ धरीत. ते खरकट पुसायला कोण लागते? माईकडून बापाकडे गेलं. माया म्हणते काय म्हणाले होते तर ऐका की. बरोबर ऐकावं लागते. कुणाला? पाळी पंढरीनाथ लळाच्या पाळी पंढरीनाथ तळात. तुम्ही अच्युतात्मे निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी एरवी न धरी अनाथ. बाकी त्याला जवळ धरीत. साधू संतान वकील पत्र घेतल्याशी देव जवळ धरीत नाही. म्हणून देवाकडे जात झालं तर साधू संताकडून जावं. आणि बापाकडे जात झालं तर कुणाकडून जावं? माईकडून जावं. कसं असतंय? माईचं अंतःकरण कोमल असते. ते कसलंही असू द्या. बापाला म्हणलं पप्पा मला 200 रुपये द्या. बाप म्हणते कशाला पाहिजे रे? फलाना काम आहे का? राहू दे 2 रोज. आधीच तंगी चाले. लेकरू गेलं माईकडे. माय काय रे? पप्पाला 200 रुपये मागितलो देईच ना म्हणला. हो मला मग 200 रुपये देणार एवढा मला हे चालणार का? रोडलं बाया म्हणजे गज बस डोळे बस. किती पाहिजे तुला? 200 पाहिजे. थांब मी देते. मग ते पोरग म्हणाले कवा देतेस? ह्याला बाहेर जाऊ दे म्हणले. कुणाला? बापाला. ते म्हणाले कवा जाते की? जाईल की म्हणले. थांब की दमधर की. जेवण केलं. खोटीला शर्ट आड केलं. कुणा तंबाखू चोळीत गेलं बाहेर निघून. बाप बाहेर पडला की पोरग मायला म्हणले माय देते म्हणलेस की मला? देते रे दम खाय की म्हणले. उठली माय बेताडापाशी गेली. खोटीला शर्ट आड केलं. 200 रुपयाची नोट काढली त्याच्या हातात दिली. पोरग म्हणलं माय आणखी 20 रुपये घे म्हणले. आणि 20 रुपयाची नोट काढायला गेली आणि 50ची हाताला लागली. 50 दिली. ऐका बरं. बाप 200 देण्या गेलता. माईनं 250 दिली. कुठली दिली? तिच्या बापाच्या. कुणाच्या बापाच्या घरचे दिले? पोराच्या बापाच्या. ऐका बरं. पैसे ह्याच्याच बापाचे होते. ह्याच्या बापानं दिले का? नाही. मुद्दा ऐका. खिस्सा बापाचा लागत आहे पण खिशातलं दाम काढाय हात माईचा लागत आहे. कारण सव्वा असते कुणाला. इकडचं द्या सोडून मुद्दा चालू द्या. ऐका. देव जवळ तेवढं सहजासहजी देव जवळ धरीत नाही महाराज. कस लावून बघत आहे? अंतरीची
बघत आहे, तपासून बघत आहे, कोण्या गावचा आहे, कोण्या कुळातला आहे, कोण्या जातीचा आहे, किती शिकले, कुठं शिकले, काय शिकले, कसं बोलतंय, काय बोलतंय, सगळी चौकशी करते कोण? देव. आणि मग जवळ धरते. पण एक बार साधू संतांना फक्त हे मजा माणूस आहे म्हणलं मग काहीच बघत नाही. ते कोण्या कुळातला आहे बघा ना, कोण्या जातीचा आहे बघा ना, किती शिकलं, ह्याला काय येते अजिबात नाही. उदाहरण सांगतो, एक बार हात मोकळे करा. झोपले त्याला झोपू द्या, बाकीच्याने हात मोकळे करा. कीर्तनात विठ्ठल विठ्ठलला टाळी वाजवावं लागते. नाही टाळी वाजविलं देव म्हणते हात देऊन टाळी वाजनास. मग एका भक्तीचं फ्यूज काढते. फ्यूज कळते का तुम्हाला? फ्यूज पण निकून वार आले की म्हणलं असंच. आता हे हाताने हे हात उचला नाही का नाही दोन्ही हात, मग फ्यूज काढलं का नाही, त्या डाव्या हाताने हे उजवा हात असं उचला होता. मस्त हात मोकळे करा. अर्धा पाऊण तास सेवा आहे आपली. एक वार द्रष्टांत सांगतो, भजन करा. विठाला सीतेचा शोध घेण्याकरता मारुतीराय लंकेत गेले. सर्व गाव राक्षसाचं होतं. लंका सगळं गाव राक्षसाचं. कोणीकडे बी बघा, दैत्य, राक्षस, राक्षसने, अकराळ विकराळ, हसणं, बोलणं, उद्धटपणा, हिंसा, जिकडे बघा तिकडे तेच मारुतीरायला दिसलं. सर्व गाव फिरून बसले मारुतीराय. आणि दिवस मावळता एकाच्या दारामध्ये जाऊन उभा टाकल्यावर मधून टाळाचा आवाज येऊ लागला. कशाचा? टाळाचा. मारुतीराय म्हणले, एवढ्या गावाचं टाळ? हे नवलच म्हणले. मध्ये आतमध्ये गेले तर मांडे घालून बसले होते. राम भक्त होते महाराज. त्याचं नाव बेबेशन. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मारुतीराय जवळ गेले, नमस्कार केला. कोण तुम्ही? म्हणले मी बेबेशन. तुम्ही? म्हणले माझा परिचय द्यायची वेगळी गरज नाही. जय श्रीराम. म्हणजे तुम्ही मारुती का? म्हणजे हो. सीतेच्या शोधा करता, आई साहेबाच्या शोधा करता आलो. बरोबर म्हणले. तुम्ही बेबेशन? म्हणजे हो. रावण तुमचे कोण? म्हणजे भाऊ. रावणाचा भाऊन भक्त. काय सांगा म्हणले, कोण्या जन्माचं पाप इथं येऊन पडलो असं सगळं झालं. शेवटी मग बेबेशनने हात जोडले. मारुतीराय, तुम्हाला माईचं दर्शन मी करून देतो, कारण माय मी पाहिले. तर तुम्ही एक काम करा, आणखी बापाचं दर्शन मला झालं नाही, तुम्ही मला बापाचं दर्शन करून द्या. सीतामाय म्हणजे आईसाहेब. आईसाहेब कुठं आहेत मी सांगतो. रामाचं दर्शन मला झालं नाही, तुम्ही करून द्या. काही हरकत नाही. म्हणजे सीतेचा पत्ता बेबीशनानं मारुतीरायला सांगितला. ऐका. आणि मारुतीरायनं सांगितलं, तुम्ही केव्हाही या आणि कधी बी या, मालकात दर्शन मी करून देतो म्हणले. प्रसंग सगळ्याला ज्ञात आहे. समुद्राच्या तीरावर प्रभू रामचंद्र बसले असताना समोरून बिभीषण येऊ लागले. बिभीषणजी. आणि बिभीषण येत असताना बाकीच्या वानरांनी गडबड केली. उचला पर्वत, उचला दगड, उठला बाणे, उचला बाण. का? दैत्याचा भाऊ आला, राक्षसाचा भाऊ आला, सगळे युद्धाला सज्ज. रामचंद्र प्रभूनं सगळ्या वानराकडे बघाय नाही, मारुतीकडे बघितलं. मारुती, एवढी वानर गडबड कराय, तुम्ही कशी काय गडबड करे ना? मालक, हे आपला आहे म्हणले. ते माणूस कोण आहे? आपला आहे. एवढा शब्द टाकला मारुतीने. हे माणूस आपला आहे. इतका आपला म्हणल्याबरोबर जवळ घेतलं. आणि नुसतं जवळ घेतलं नाही, रावण जिवंत असतानाच लंकेचं राज्यपद दिलं. कुणाला? बिभीषणाला. सुग्रीवानं म्हणले, हो इतकी कशी गडबड केला म्हणजे तुम्ही? रावण मेलाच नाही तर बिभीषण राज्यपद दिले. आणि उद्या हे ऐकून जर रावण शरण आला तर राम म्हणले, मग अयोध्या माझ्या भरतानं मजाच पादुका ठेवल्यात ना. आता बिभीषण शरण आलाय, मी लंका दिले. बिभीषण शरण आयो क्यो लंका दान, ये सुन कर रावण शरण आयो तो करूंगा अयोध्या दान. माझा मुद्दा काय सांगायचा आहे? वैर्याचा भाऊ असून सुद्धा रामानं एवढा विश्वास ठेवून लंकेचं राज्यपद दिलं. याचं एकच कारण आहे,
हामी पत्र मारुतीराने घेतलं होतं. मारुतीराय संत होते, हे आपला माणूस आहे म्हणल्याबरोबर देवानं जवळ धरलं. कारण संतानं हे माझं आहे म्हणलं की देव म्हणते काही हरकत नाही, मग कसला बी असो त्याला आपल्या जवळ घेतो. फक्त एकच आहे, संतानं आपलं म्हणलं पाहिजे. आणि म्हणून डायरेक्ट देवाकडे माझे हित करीते सकळ जे नेहा गोपाळ कृपा करी. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवाकडे जायचं असेल तर साधू संताचाच आश्रय घेतला पाहिजे. या अभंगाला मोठे महाराज थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगायचे. दोन प्रकारची पद्धत. हे अभंग निर्याण प्रकरणात सांगितल्या जाते, हे निर्याण प्रकरणातला अभंग आहे. आणि मंगलचरण म्हणून मोठे महाराज म्हणायचे तुकोबारायाची वारी अखंडित आव्यातपणे चालू असायची. आणि एका वारीमध्ये महाराजाला व्याधी झाली, काहीतरी शरीराला त्रास झाला. जुन्या काळात ते बिमारी व्हायची पायाला, त्याला नारू म्हणायची. नारू, महाराजाला नारू झाला. आणि पंढरीला जाता येईना, महाराजाला जाता येईना, याचं दुःख वाटलं. घरून निघाले तर मार्गक्रमणा होईना गेले. आणि मग सरक जाताना डोळ्यातून पाणी आसरू व्हायले. आता कधी जाणं होईल मला पंढरीला. मग आता मला जाणं होत नाही. मग जाणारे काही लोक मंडळी होते दिंडी घेऊन भजन करी जाणारे, त्याच्या पायाला हात लावला महाराजांना. बाबा मला व्याधी झाल्या, मला तिथवर जाणं होत नाही ना, तुम्ही माझ्यावर उपकार करा. तुम्ही संत आहेत आणि साधे नाही, संकाधिक
चरणाचा संदर्भ लावला तर पूर्ण अभंगाचा संदर्भ लागत आहे. गरुडाचे पायी ते वेळोवेळा डोई वेग्या नावा तो हरी मददिना ते उद्धरी पाय लक्ष्मीचे हाती तेशी यावे काकुरती तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. सगळ्याला विनंती केल्यावर महाराज म्हणले आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवलक पूर्ण अभंगाचा संदर्भ काढला मंगलचरणाचा. तुकोबारा विनंती करायचा आता निर्वाण परधरा किंवा पंढरी परधरा. महाराज तुम्ही सनकाधिक संत आहेत आणि आणखी गमत आहे का? इथं मोठेपणा देऊन स्तुती करायलेत का हिनवून बोलायलेत? तुम्ही कृपावंत आहेत म्हणालेत का तुम्ही कृपावंत म्हणून घेतात म्हणाले? शब्द कसा आहे? तुम्ही कृपावंत आहेत म्हणले नाहीत, म्हणाविता तुम्ही म्हणून घ्यालेत ना. तुम्ही संत माय बाप कृपावंत. इथं शब्द कसा आहे? तुम्ही संत आहेत, तुम्ही माय आहेत, तुम्ही बाप आहेत आणि तुम्ही कृपावंत आहेत. या अभंगात तुम्ही कृपावंत आहेत असा शब्द आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. या अभंगात तुम्ही कृपावंत आहेत म्हणले नाहीत, तुम्ही म्हणून घ्यालेत ना. काय आम्ही कृपावंत आहेत? मग तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणून घेताना मग माझ्यावर एवढा उपकार करा की दुसरं चरण आहेत ना, मग एवढा करा ना. शब्द कसा आहे? तुम्ही कृपावंत आहेत ना, तुम्ही बऱ्याच लोकांवर कृपा केल्या ना, बऱ्याच लोकांवर उपकार केला, मग माझ्यावर एवढूसा करा की एवढा करा. अहो तुम्ही उपकार करतात. समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग पडतात, ऐका लक्ष देऊन. पहिला वर्ग आहे ज्याचं जीवन स्वतः करतात ते उपकार करीत नाही. दुसरा वर्ग आहे उपकार करते पण उपकार करणाऱ्यावर करते. तिसरा वर्ग आहे उपकार करते स्वतः उपकार करीत नाही, पण ज्यानं उपकार केला त्याला बैमान झाले शिरात नाही. आणि चौथा वर्ग आहे अपकार्यावर उपकार करते. अपकार्यावर सुद्धा तुम्ही उपकार करणारे आहात ना, मग मजा करता एवढं काम करा ना, एवढा करा उपकार. काही काही लोक स्वतः करतात, जीवन जगतात, उपकाराचा आणि त्याचा काही संबंध नसतो. आमच्या गुरुजीने सांगितलं मोठ्या रोडचं काम चालू होतं, बाजून रस्ता काढून दिलता भक्कीनं. साहेबाला ड्युटीला जायचं होतं, गाडीत बसून साहेब निघाले. 10ला ऑफिस उघडायचं होतं, 9:30ला घरून निघाले, उशीर झालता. वैशाख महिन्याचा उन्हाळा, किती चिखल असणाऱ्या वाटलं. साईडनं रस्ता काढून दिला, तिथून गाडी घालायला गेली, चिखला टायर आरलं. जसं जसं गाडी रेस करते तसं टायर फसवलं आलं. साहेब गाडीतून उतरले, ढकलल्याशी गाडी निघत नाही, कोणी आजूबाजूला आहे का, इकडे तिकडे बघितलं. 4 पोरं बसले होते झाडाखाली. साहेब गेले जवळ, राम राम, एवढं गाडी ढकलून द्या की म्हणले. आमची पोरं म्हणले तेवढ्या करतात बसला. माणशी 100 रुपये घेतो म्हणले, आम्ही 4 जण आहेत. 400 रुपये घ्या, तर माणूस दुसरं कोण नाही. 400 दिले, पोरं आले, गाडी ढकलली, चिखलाच्या बाहेर निघाले. तरी साहेब म्हणले पैसेच का घेणार, पण तुमचा आमच्यावर काय झाला उपकार. ते पोरं म्हणले कशाचा उपकार, आमचा धंदाच आहे म्हणले. ते अहो धंदा कसं काय म्हणाला, तुमची गाडी गेली, आम्ही 4 जण 4 घागरी पाण्याच्या भरून आणतो म्हणले.
इथं टाकून चिखल करता म्हणले, दुसरी गाडी येऊन फसली, 400 रुपये घेतो आणि काढून देतो म्हणले. हे उपकार आहे का धंदा आहे? स्वतः करता जीवन जगणारा वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे उपकार करतंय पण करणाऱ्यावरच करतंय, कुणावर बी उपकार करीत नाही. कुणी कुणाला मदतीला धावून जात झालं त्यांना आपल्याला मदत केल्या का पाहते. हे वर्ग आहे पुढारी लोक आहेत. पुढाऱ्याचा म्हणजे काम करताना आधी विचार करतं हे आपल्या पक्षाचं आहे का. आपल्या पक्षाच्या लोकांचं आधी काम करणार, बाकीच्याचं नंतर काम करणार. आपल्याला कुणं काही दिलंय का बघणार आणि त्याच्यावरच त्याचं काम करणार. उदाहरणार्थ या वर्गामध्ये देव सुद्धा मोडू शकते. ज्याने घ्यावे नाम त्याची तशी करणे त्याचे काम. देव कुणालाही काही देत नाही, उपकार्यावर उपकार करते. उदाहरणं सांगाय पुष्कळ आहेत. तिसरा वर्ग आहे उपकार तर करीतच नाही, पण ज्यानं उपकार केला त्याला बैमान झाल्याशिवाय राहत नाही. आता सध्या ह्या वर्गाची रेलचेल सध्या चालू आहे. भरपूर महाराज भरणा झाला. जिथं बघायला गेलं तिथं पावला तुम्हाला हेच लोक भेटतील. काम हो कोणा गोड बोलणार, काम झालं मी काय कर म्हणलो का, तुला काय ये म्हणलो का, दे म्हणलो का, कशाला आलास, तुझ्यावर माझं काही आडलं होतं का, लगेच भया मागं सारणार, हुमरी तुमरला येणार, तो हे बघतोच म्हणणार. आता सध्या याचा वर्ग लई झाला आहे. कुणाचं काम करायचं सुद्धा राहिलं नाही. अडचणीतून माणूस भक्कीला काढला ते बघतोच म्हणाले. अपकार्यावर आपलं उपकार्यावर अपकार करणाऱ्याची संख्या जास्त झाली. आणि खरं सांगू तुम्ही कुणावर उपकार करू नका, पण ज्यानं तुमच्यावर उपकार केला त्याला बैमानू नका. ज्या ज्या लोकांनी तुमच्यावर उपकार केला त्याला बैमान झाले, कुणाचंच आता पण नीट झालं नाही. बऱ्याच लोकांची यादी काढून बघा. तुम्हाला सगळ्या कथा भाग माहीत आहे. महादेवाची भक्ती केली एकानं, त्याचं नाव भस्मासूर. महादेव म्हणले काय पाहिजे, काही नाही दुनिया मना मानून राहा. महादेव म्हणले तसं वागावं बी लागत आहे. तुम्ही म्हणल्यावर काय एक होईना म्हणलं. महादेव म्हणले मग तुला वरदान देतो. लोक भिवून तरी मानतात, नाही तर मान्यतेचं तरी मानतात. लोकांना माना वाटत असेल तर मान्यतेचं व्हावं तरी एक, नाही तर मग भेव. सज्जनाला राम राम आदरानं घालते, तर दुर्जनाला राम राम भिवून घालते. सज्जनाला राम राम नाही घातला तर ते काही करायचं नाही. दुर्जनाला राम राम घालवणे जर पुढे गेलं ते म्हणते का जमना गेले का, म्हणून दुर्जनम प्रथमम वंदे. तू ज्याच्या डोक्यावर हात ठुची ते जळून जाईल. भस्मासुर खुश झाला. आड उठाई जर झाली याची लोकांमध्ये, भस्मासुरानं डोक्यावर हात ठेवला की माणूस भस्म होऊन चालेल. लोकांनी महादेवाची पूजा सोडली, जप सोडला, ध्यान सोडलं आणि ह्याचाच जप सुरू केला. ओम नमः शिवाय म्हणणं गेले, भस्मासुराय नमः असं म्हणायचं जप. हर 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 महादेव म्हणायचं का नाही. भस्मासुर महाराज की जय. पूजा त्याचीच, भजन त्याचाच. जमलगडे म्हणलं आता काही कासना लोक मला मान आलेत म्हणलं खुश झालं. एका दिवशी बसल्या बसल्या म्हणाले ज्यानं वरदान दिले त्याच्यावर वरदान चलते का बघावं म्हणालो. म्हणला आता काही गरज होती, काही गरज होती का. बरं जात बैमान गेलं महादेवाकडे. महादेव म्हणले का आलास. तुझ्या डोक्यावर हाटून बघा. महादेव म्हणजे माझ्या डोक्यावर हाटून तुला काय मिळणार आहे. पार्वतीसारखी बाई सुंदर दुनियात कोणतीच नाही म्हणला. तुझ्या डोक्यावर हाटून तू जळून जातोस. पार्वती मला सुद्धा की अरे तुला वरदान दिले कोण, मला कसं असं बैमान होतोस. नाही तुझ्या डोक्यावर हात ठेवणार म्हणजे ठेवणार म्हणलं. असं पुढे हात सरकावल्या बरोबर महादेव म्हणले बैमानला तिचा काही नियम नाही म्हणले. उठले की महादेव लाख पळा. महादेव पुढे भस्मासूर महादेव गेले. महादेव विष्णुदेवाकडे, देवा 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 भस्मासूर माझ्या मागं लागला. विष्णुदेव म्हणले तुम्हाला लोक म्हणतात बी भोळ, तुम्ही हवं बी भोळेच. कुणालाही पगडला की विचारच करणं म्हणजे सगळं देऊन टाकतं. लय बी माणूस जवळ झाला म्हणजे पकडून सगळं दे जाऊन हातचा राखून ठेवू जाऊ. ते कधी उलटून पडेल काही सांगाय ना. गुरुजीनं बोलही शिकवाय झाले का नाही विद्यार्थ्याला. 2-4 ठेवणीची बोल आपल्याकडे ठेवून द्यावं लागते. हां सगळे बोल शिकवले ते उद्या म्हणते आमच्या गुरुजीला माझ्या पुढे बोट बी टाकायला गेले म्हणते. हां काही बी सगळं द्यायचं नाही. आपलं आपलं काही थोडंसं हातचा राखून ठेवायचं असतंय. थोरल्यानं घराच्या बाहेर काढलं पण मायबाप धाकल्याकडे गेले. तिथं गेल्याबरोबर सुनेनं निरशात होता चादरी धाकल्या. सासू जर पगळली होतं तेवढं चंबुका बळ देऊन टाकलं. तिनं 2 महिने सांभाळून म्हणाले आता बाई दिंडीला जायचंय का. ज्ञानबा तुकाराम पुन्हा आमच्याकडून म्हणले महाराज तुमची दिंडी आमचीच काढून दिंडी आता.
असले लय उदाहरण नाही, तुम्ही सावध व्हा म्हणून सांगालो. विष्णुदेव म्हणले बसा, खुर्चीवर बसविलं महादेवाला. असल्या गिरायकाला मीच पाहिजे म्हणले. मग विष्णू निघाले. कुठं निघाले? भस्मासुराकडे. विष्णू होऊन नाही, रूप बदललं. रूप घेतलं बाईचं, आणि साधी बाई नाही. बाबा बाबा, तिचं नाव मोहिनी. नऊवार लुगडं काष्ट्याचं, इतरोग चोळी, इतरोग बांगड्या, पायात पैंजण, वाळे, कमरेला कंबरपटा, तनकडे, काय पाटल्या, बोरमाळ, शेवनपीस, नेकलेस, मिनीगंटल, राजाराणी हार, चप्पलहार, बुटहार, सँडल नसते का, काळा काना, झुमके, लकाक 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 खाल्लं. साईड पिन केले. काकत परस घेत, परस नसेल आहे का नाही? काय त्या परसत राहते की रे. राम 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 राम. त्याचं नाव बी कोण ठेवले? त्याचं नाव आज त्या ईदबरच त्याला म्हणतात परस. ईदबरच असते तिचं नाव काय? परस. बघितलं मी काय का म्हणे एका दिवशी, काहीच नाही. टिकल्याचं पाकिट, तोंडाला लावायची फिरवून लावली, केसाला लावायचा अबू, वजाची बॅग गड्याकडे आणि परस मॅडमकडे. वज वागून मेलं बिचारे ते. घामा गरज झाले तरी बी मॅडम माग. उच्चाचा चप्पल घातल्या, चाकटोक 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 चाकटोक. कंबर हलविणं काय, मानणं झटके देणं काय, डोळे गरगर फिरवणं काय. कसला बिगडी पुढे वाटक म्हणाला, मॅडम कोण्या गावच्या? चला की चहा प्याला. तिच्याकडे बघायचं आणि कोणी भुलायचं. मोहिनीच होती मला. तिला काय गुण लावण्याची, त्याला काय मला देव आहे की त्याला एवढी माणसं सुंदर करतात, ते किती सुंदर असेल. माणसं बघत पाप पण पान न गेले. मॅडम कोण्या गावची? हा इकडेच म्हणजे मानणं मुळके द्यायची. की भस्मासूर वाटत थांबले. तिच्याकडे बघितल्या तर हिनं पापणच पाडणं. तुम्हाला कुठेतरी बघितलं नाही वाटाले म्हणाले. बाई मी सतत फिरण्यावरच राहते म्हणले. आणि तुम्ही बाई असून सतत फिरायला? मला मालकच नाही म्हणले. कस काय मालक केलं नाही म्हणलं हे ना. मयासारखा गडीच मला मिळालं नाही म्हणजे माझ्या मनासारखा. तुम्हाला कसला पाहिजे म्हणाले. तिनं म्हणली मयासारखं ज्याला नाचायला येते तसा संग लग्न करणारे. मला बी नाचायला येते, मी बी क्लास केलीत म्हणाले. कयाची नाचायचे? बाई म्हणली नाचणं अवघड नाही पण मजासारखं नाचावं लागते. तू यासारखंच नाचतो ये म्हणाले. का मातुरा ना बहीण बेबाने झालं. कवा लग्न करी वाटलं. आता नाही ज्याचं लग्न झालं नाही का नाही ते पोरं बघा तुम्ही. बँड वाजवलेला हो इकडे ते आपल्या आपल्या तालात यंदा लगीन. पहिलं पोरीचे बाप घर पोराच्या घरचे उंबरे शिजवीत होते. आमच्या पोरीला पदरात घ्या म्हणत होते. आता उरपाट झाले. पोराचे बाप म्हणायत आमच्या पोराला वटीत घ्या. कोण्याही घरला गेलं की एकच म्हणाले की आमचं पोरगा आहे. तुम्ही लई गावाला फिरता कुठंतरी ध्यान ठेवा. काय शिकले म्हणलो. एल बिल झाले म्हणजे. पहिलं जुन्या काळामध्ये पोरण एल बिल झाले म्हणजे पिक्कून गळाय झाले. त्याची पहिलं पोरं म्हणत होते ही पोरगी नग, ही पोरगी. आता पोरी म्हणत पप्पा त्याच्या संग नग. आणि पोरग म्हणाले हुंडा नग. कसली बी असो. ते नवरदेव पहिले रुसत होते. आता रुसारुसी झाली नाही. हातात पोरीनं हार घेऊन उभा टाकाय उशीर आहे. पोरीनं असा हार उतरून घालायचाच नाही. अवघड काळ आहे महाराज. काही दिवसांना तुम्हाला असं ऐकण्यात येणार आहे. गावात प्रत्येक गावात दौंडी फिरणार. डिंग 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 डिंग. फलाण्या पाटलाचा पोरगा महादेवाला जाण्या सोडला हो. मटच्या मटच होती फाजी होती फाजी
नाचतो म्हणला तो यासारखं. बाई म्हणली ये पटांगणात. कोणत्या बाईनं म्हणले? मोहिनीनं. घेतलं पटाणात. बोटाच्या इशाऱ्यावर दुनिया नाचविणार, त्याच्यासारखं ह्याला नाचायचंय का घेऱ्या द्याला. नाचून बघतो म्हणाले. कमरेवर हात ठेवले. लागले मोहिनी कंबर हलवायला. तिचं बघून हिनं असं करायला. नाचून 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 घायटीला आलं. कंबर हलवून 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 असं दोन्ही हात वरी केले. पुन्हा मोहिनीनं तिनं दोन्ही हात वरी केले, घेणं दोन्ही हात वरी केले. तिचं बघून हिनं नाचलं असं. नाचून नाचून देव आहे महाराज त्याला असं दमावर आणलं. लहाल्या कुल ह्याचा आकार बघतील मोहिनीनं आणि दोन्ही हात आपल्या डोक्यात ठेवले. हे गेलं विसरून वरदान दिलं. तिचं बघितलं ना आपलेच दोन्ही हात मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला. मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला. वाली प्राण गेला. संगे भस्मासुर निमाला. वाली तो वधिला रामबाने. धन पेटल्या बरोबर मोहिनी रूप सोडलं आणि देव विष्णू रूपात प्रगट झाले. हे काय म्हणाले? असं का केलास देवा? देव म्हणले बैमान जातीला असलंच राहते म्हणले. गोष्ट संपली. तुमच्या काय ध्यानात आलं का? मोहिनीच्या नादानं भस्मासुर मेला नाही, महादेवाला बैमान झाला म्हणून मेला. तिची कृपा लाईजे वरू काय नाही. थोडं मागं पुढे झालं का? देतेची कृपा लाईजे वरू तिचा म्हणे मी व्याभिचारी तर काय भस्मासुर. अर्जुन म्हणे वा मी काय भस्मासुर आहे का म्हणले. आप ज्यांना उपकार केला त्याला बैमान व्हायला. मुद्दा काय आहे का? पहिला वर्ग उपकारच करीत नाही, दुसरा वर्ग उपकार करणाऱ्यावर करते, तिसरा वर्ग उपकार करणाऱ्यावर अपकार करते, तीन वर्ग तेवढे विशेष नाहीत. चौथा वर्ग साधू संताचा आहे, अपकार्यावर उपकार करतात. तुम्हाला सर्वांना कथाभाग माहीत आहे. सनकादिकातच उदाहरण आहे जय विजयाच्या बाबतीत. भागवताच्या 33 स्कंदामध्ये कथा आल्या जय विजयाची. अपकार्यावर सुद्धा संत उपकार करतात. असे तुम्ही थोर उपकारी, थोर कृपावंत तुम्ही स्वतःला म्हणून घेता. मग माझी एक विनंती आहे, तुमच्या पुढे माझी मागणी काहीच नाही. तुम्ही अपकार्यावर उपकार करतात ना, मग मला एक माझ्यावर कृपा करा ना, एवढा करा उपकार. आणि तुम्हाला विशेष मी काही मागत नाही. देवा सांगा नमस्कार. तुम्ही देवाकडे जा, या तुकोबाचा नमस्कार सांगा, त्याच्या जवळ उभा राहा आणि देवाला म्हणाव, देवा तुकोबा फार जर्जर झालेत, त्याच्याकरता धावून या माझी भाकावी. माझी भाकावी करुणा, माझी भाकावी करुणा, माझी भाकावी करुणा, माझी भाकावी माझी भावी
एवढा करा एवढा करा संत आहात, स्वतःला कृपावंत म्हणून घेता, माझ्या करता एवढा उपकार करा. देवाला नमस्कार सांगा, देवाजवळ जा आणि माझ्याविषयी करुणा भाका, माझी भाकावी करुणा. देवाला म्हणा पतित काय, देवाला सांगा अनाथ अपराधी, पतित आगळा, परी पाया वेगळा, मी तवा अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. तुका तेवढा पतित आहे म्हणून सांगा, माझ्याविषयी करुणा भाका, दया भाका. देवाच्या कानावर तुम्ही घाला, हे आपलं आहे म्हणा, माझी आठवण करून द्या देवाला. आणि एकच निरोप सांगा. या अभंगातला आणखी एक संदर्भ घ्यायचा झाला, या तिसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सापडते. मोठे महाराज म्हणायचे, विनवा पंढरीचा राणा. हे पंढरीपर म्हणजे महाराजांना नारू झाल्यानंतर पंढरीला जाता येत नव्हतं, त्याच्याकरता साधू संताकडे विनंती केली. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या, हे निर्वाणपर बी अभंग आहे, निर्याणपर, आणि पंढरीच्या वारकऱ्याकरताही विनंती आहे, तुम्ही जाऊन गोडवा माझा निरोप देवाला सांगा. आणि देवाला म्हणा, तुका म्हणे मज आठवा, तुका म्हणे मज आठवा,
आठवण राहण्यासारखं झालं. तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. असे तुकोबारांनी साधू संताकडे प्रार्थना केली. आपणही साधू संताकडे मोतीराम महाराज मोठे महाराज यांच्याकडे प्रार्थना करावं, देवाला निरोप सांगा, देवाला अंतस्मरण व्हावं अशी आठवण साधू संताला कृपा करून विनंती करून आपण प्रार्थना करावी. झालेली सेवा सद्गुरू मोतीराम महाराज श्रीगुरू मोठे महाराज यांच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. सादलापूर ग्रामस्थ मंडळी, सादलापूरकरांनी फार मोठं व्यवस्थापन केलं. कोटगिरी सावकारचं आयोजन आणि गावकऱ्याचं व्यवस्थापन आणि या दोन्हीच्या जोड देऊन एवढा मोठा भव्य आणि दिव्य सप्ताह न भूतो इथून मागं झाला नाही. आता इथून पुढे होते की नाही हे देव जाणे. असा सप्ताह एवढा मोठा भयानक या छोट्या खेड्यात असा होऊ शकतंय असं कोटगिरी सावकारनं सगळ्याला दाखवून दिलं. या कोटगिरी फॅमिलीला अंतःकरणापासून धन्यवाद. महाराज गडदे बाबा, रोज दुकानामध्ये आरती होती. मी बरेच दुकानदार पाहिले, बरेच दुकानं पाहिले, दररोज आरती होऊनच व्यवहाराला सुरुवात. असे परमार्थी घराणे कोटगिरी. हे भाग मोतीराम महाराजांना हरिभक्तीला लावलेला भाग. या भागामध्ये परमार्थाचं बीज अगोदरच रुजलेलं आहे. सादलापूर हे परमार्थिक क्षेत्रातलं जुनं गाव आहे.
मग गावकरी मंडळीला आणि सावकार दोघांनाही अंतःकरणापासून धन्यवाद. शेवेला पूर्णिराम बोलता बोलता अपशब्द गेला असं क्षमा करा. योग्य शब्द असतील ते श्री गुरूंचे. सगळ्यांनी एक वर हातवरी करा. ज्ञानेश्वर माऊली. आता गडदे महाराजाची सेवा होणार आहे बाबाची. त्याच्यानंतर मालक येणार आहे 4 वाजता. कुणीही जाऊ नका. सगळ्यांनी असा श्रवणाचा लाभ घ्या अशी सगळ्याला विनंती. तुकाराम तुकाराम टाळी वाजवा, टाळी वाजवा. सगळ्यांनी दोन्ही हातावरी करा. सगळ्यांनी दोन्ही हातावरी करा. आमचे जिवाळा चॅनलचे मालक आणि आमचे बाप माणूस. बाप माणूस आहे का चॅनल? दोन्ही जय हो, जय हो. हां, जय हो, जय हो आणि बाप चॅनल. या 2 बाप माणूस. मला नाव येईना तर बाबा काय दोन्ही लेकरं अतिशय आपला सप्ताह महाराष्ट्रभर गाजवाले. त्यालाही धन्यवाद. एक वर असं हातवरी करा आणि फक्त 2 मारे म्हणायचे. मोतीराम महाराज की जय, मारुती महाराज की जय. पण असं म्हणा की आपल्या सप्त्यातला गजर वर्षभर आवाज घुमला पाहिजे मोठ्यानं. सद्गुरु मोतीराम महाराज की जय, मारुती महाराज की विठ्ठल जय जय विठ्ठल.